आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. काय सांगाल दानवे साहेब, गेल्या काही दिवसापासून जे आहे ते आपण ट्विटरवर खेळताना पाहायला मिळतात. काल एक जो आहे तो व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे आणि त्यात असा आरोप केला आहे की अतुल सावे यांचा खास माणूस नेमकं कोण आहे? नाव दामू शिंदे आहे ना. तो माजी नगरसेवक आहे. मला वाटतं आता त्याची पत्नी उभी आहे का काय मला माहिती नाही, परंतु तो दामू शिंदे, अतुल सावे त्याच्यासाठी पूर्ण प्रतिष्ठापना लावतात, त्याचे अतिक्रमणं वाचवतात. त्यांनी अशा पद्धत मारहाण केली. तो माणूस जिवंत आहे का मेलेला आहे माहिती नाही, मेलेला आहे का जिवंत आहे माहिती नाही, पण तो आता जिथं राहतो तिथं तो नाही. आणि त्याचं घर दामू शिंदेने परस्पर कोणाला तरी विकलं ही पण माहिती माझ्याकडे आहे. पण बाकी व्यवहाराचे मला काही घेणं नाही. पण अशा पद्धतीनं डोक्यात दगड घालणारा माणसावर साधी NC-सुद्धा दाखल नाही. खरं तर 307 दाखल केलं पाहिजे, मेला असेल तर 302 केलं पाहिजे, परंतु कोणताच गुन्हा दाखल नाही. कारण अतुल सावेंचा सपोर्ट. आणि नाव मी घेतो दामू शिंदे. तो कधीचा आणि कुठला व्हिडिओ? आत्ताचा आहे, महिना दीड महिन्याचा पण नाही आहे तो. कारण ऑलरेडी त्या माणसाला दामू आणखी एक दोनदा मारलं होतं. पोलिसांनी साधी NC केली. तिसऱ्या वेळेस तर पोलिसांनी गुन्हासुद्धा घेतलेला नाही. बरं, काल जे आहे ते उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. उद्धव ठाकरे असं म्हणतात की गद्दारांनी सत्ता पाळली नसती तर मी दररोज छत्रपती संभाजीनगरला पाणी दिलं असतं. मात्र शिरसाट असं म्हणतात की 2.5 वर्ष काही ठाकरेंनी गोट्या खेळल्या का? शिरसाट्यांची भाषा मी नाही वापरू शकत, परंतु जे सांगितलं ते त्यांनी ऐकायला पाहिजे होतं की 2.5 वर्षात 27 किलोमीटरच्या पाण्याच्या पाईपलाईनचं काम उद्धवजींच्या काळात झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर सत्ता आता यांची येऊन या गद्दारांची 4 वर्ष झाले. यांना 4 वर्षामध्ये मोठ्या मुश्किलीनं 10 किलोमीटर काम करता आलेलं आहे. मला असं वाटतं 4 वर्षात 10 किलोमीटर पाईपलाईन, आता हे कशाचा प्रकार आहे तुम्ही बघा. ते असंही माहीत की उद्धव ठाकरेंचा सत्तेत जीव आहे, त्यामुळे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेत. मात्र त्यांच्या नशिबी आता मुख्यमंत्रीपद नाही इथून पुढं. तुमचा कशात जीव आहे? अरे तुम्ही तर गद्दारी केली. खोके घेऊ. तुम्ही काय संतपूजन करायला गेले होते गुवाहाटीला, सुरतला, गोव्याला? संतांचं पूजन करायला गेले होते का? सत्तेत जीव आहे. तुम्ही कशासाठी गेले होते? आपण बघतोय नितेश राणे यांच्या मुंबईच्या बंगल्यासमोर जे आहे ते बॅग सापडली, तर पोलीस जे आहे ते तपास सुरू करतात. नेमकी कशाची बॅग आहे, काय आहे, याच्यावर सगळा संशय आहे. मला नाही माहिती आता कसे असेल तर पोलीस बघतील, जे काय असेल ते बघतील, त्याला काय प्रॉब्लेम. बरं, तेच नितेश राणे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर 3 सभा घेणार आहेत. त्याने काय होतं? नितेश राणेच्या सभेने काही होत नाही. नितेश राणे आपलं टिल्लू प्रचारक आहे भारतीय जनता पार्टीचा. उगाच समाजात द्वेष पसरवणारा आहे. मला वाटतं नितेश राणे येणार असतील तर त्यांनी या संभाजीनगरसाठी त्यांच्या पक्षाने काय दिवे लावले हे बोललं तर बरं होईल. काल जे आहे ते उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. आज जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर, त्यांचीसुद्धा सभा होणार आहे. त्यांची सभा कुठं आहे ना आमची सभा कुठं होती? आमची सभा 50 एकरच्या मैदानावर होती, यांची सभा 1 एकरच्या मैदानावर आहे. त्यामुळे नुसत्या सभेला काय अर्थ आहे? वार्डाची सभा होईल ती बहुधा, आमची शहराची होती. कालचं जे आहे ते सभेतील तुमचं आक्रमक भाषण पाहायला मिळालं, डोंबिवलीचं घोबड वगैरे. हा मग जे आहे ते, कारण काही माहितीच नाही. नुसतं अध्यक्ष झालं म्हणून काय महाराष्ट्र कळतो का? भोगते भारतीय जनता पार्टी. कुठं त्या आपटेला स्वीकृत कर, कुठं अंबरनाथमध्ये काँग्रेसचा पाठिंबा घे, कुठं लातूरला विलासरावला पुसून टाकू म्हणू. असं इमॅच्युअर नेतृत्व असतं का? म्हणून घुबड म्हटलं मी. काल जे आहे ते संजय शिरसाट यांच्यावर टीका केली, फक्त मुलाचा आणि मुलीचा प्रचार करत गुंग आहेत. हो, मग तुम्ही बघा ना, संजय शिरसाटांचे प्रोग्राम दाखवा मला दुसरीकडे कुठं. स्वतःचा मुलगा आणि मुलगी, हम दो हमारे दो, एवढंच ते. म्हणजे भाजप त्यांना जे 2 वार्डात 2 प्रभाग गुंतून ठेवते असं म्हणतात. भाजप कोण गुंतवणार आहे? भाजप कोण गुंतवणार आहे? पण शेवटी स्वतःच्या मुलासाठी आणि मुलीसाठी हम दोन हमारे दोमध्येच संजय शिरसाट गुंतलेले, एवढंच सांगतो तुम्हाला मी. बरं, आता मतदानाला केवळ 3 ते 4 दिवस राहिले, तर कशी परिस्थिती आहे आपल्या शिवसेनेची? आता परिस्थिती तुम्हाला सांगायची का? तुम्ही रोज फिरता ना. आमच्या सभा बघा आणि त्यांच्या सभा बघा, आमचा रिस्पॉन्स बघा आणि त्यांचा रिस्पॉन्स बघा, आमच्या उमेदवाराच्या रॅलीज बघा आणि त्यांच्या उमेदवाराच्या बघा, समजून जाईल आपल्याला. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव